शेतकरी वाचकांनी जे देखील एक प्रॉमिस देण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, कर्जमाफी झाली पण हमी भावाचं काय, असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांकडून. नाही, नक्कीच हमी भाव हा या देशात शेतकऱ्यांना मागणी आहे. जर हमी भाव नसेल तर शेतकरी आता कशा करता कष्ट करेल. जर शेतकरी मालाचं उत्पादन करेल, मग दूध असेल, फळभाज्या असतील, अनेक गोष्टी असतील, कांदा असेल, आणि माल नाही म्हणून रस्त्यावरती आणून तो सडका माल टाकावा लागत असेल, तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट का करावे, का करावे. त्याच्यामुळे हमी भाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे. पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहेत, ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा नको आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवा आहे, त्यांच्या मालाला भाव हवा आहे, त्यांच्या मालाला विमा कवच हवा आहे, इन्शुरन्स हवा आहे. जसं आता दुबईच्या पोर्टवरती आमचा माल पडला आहे युद्धामुळे, त्याच्या इन्शुरन्सचं काय, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर महाराष्ट्राचं कृषी खातं, जे कोणी कृषी मंत्री आहेत, त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाही आहे. लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे, रशियाकडून घ्यायला परवानगी. मग इथून आमच्या शेतकऱ्यानं जी निर्यात केलेली आहे मालाची, कृषी उत्पादनाची, ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडला आहे, काही ठिकाणी सडला आहे. हे नुकसान आहे. कालच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते की युद्धजन्य परिस्थितीचा देश